नमस्कार. देव माझाचे स्वागत आहे. गुरुश्री नमस्कार. हरी विषय आजचा एक असा चूज करूया, तो म्हणजे 7.5. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला. हरिओम जी. श्री स्वामी समर्थ. जय जय बाबाजी. भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या ऋषीमुनींचं योगदान हे प्रचंड मोठं आहे. काय आहे की ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे खगोलशास्त्र आणि फलज्योतिष हे दोन वेगवेगळे पार्ट आहेत. तरी पण लोकांना काय वाटतं की हे इंटरलिंक करतात. वास्तविक पाहता आपल्या ऋषीमुनींनी इतक्या लाखो किलोमीटर दूर असणाऱ्या ग्रहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम हा त्यांनी व्यवस्थित ऑब्झर्व करून ठेवला. म्हणजे त्याच्यावर त्यांनी बरंच संशोधन करून त्याच्यात हे मांडलं. पूर्वीच्या काळी ग्रहांच्या भ्रमणावरनं मानवी जीवनात ठोकताळे बांधायचं म्हणजे भविष्य सांगायचं, फलज्योतिष सांगायचं. हे ढोबळमानाने आत्ता 300-400 वर्षापूर्वी, साधारण 500 वर्षापूर्वी झालं. पण पूर्वी वैदिक कालापासून नक्षत्र ज्योतिषी खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे 360 अंशाची जर भ्रमणकक्षा धरली तर त्याच्यामध्ये 12 राशी त्यांचं भ्रमण आणि 27 नक्षत्रांचं भ्रमण जेव्हा होतं ते जास्तीत जास्त प्रिसिजन, अत्यंत सूक्ष्मपणे त्याचे परिणाम मानवी जीवनावर होतात असं आपल्या ऋषीमुनींनी ऑब्झर्व करून ठेवले. आता ह्या सर्व नवग्रहांमध्ये सर्वात मंद भ्रमण करणारे शनी महाराज हा ग्रह आहे. पण त्यामुळे होतं काय की 7.5 म्हणलं की सर्वसामान्य माणसाच्या अंगावर काटा उभा राहतो. कष्टप्रद जीवन, असंख्य अडथळे आणि जीवन म्हणजे काय हे समजतं. त्याच्यासाठी प्रत्येक माणूस घाबरत असतो. वास्तविक पाहता शनी महाराजांसारखा दयाळू ग्रह नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. का की आपल्याकडे जशी 7.5 येतं ही पाश्चात्य ज्योतिषशास्त्रामध्ये थिअरी ऑफ 7 पण आहे. ह्या 7.5 म्हणजे आपली चंद्रराशी जी असेल, समजा उदाहरण मेष वृषभ ह्या ज्या सगळ्या राशी आहेत, समजा एक मेष राशी असेल तर शनी महाराजांचं भ्रमण जेव्हा मीन राशीतनं होतं, मेष राशीत होतं आणि वृषभ राशीत होतं, तेव्हा ती मेष राशीला 7.5 म्हणजे मागचे 2.5 वर्ष, मध्य 2.5 वर्ष आणि पुढचे 2.5 वर्ष, या 7.5 वर्षामध्ये त्या मेष राशीच्या माणसाला सगळं भोगावं लागतं. आता वास्तविक पाहता भोगावं लागणं म्हणजे काय, मानवी प्रवृत्ती अशी आहे की मला सगळं चांगलं चांगलं लागतं, माझं सगळं चांगलं व्हायला पाहिजे, मी म्हणेल तसं नियतीने वागायला पाहिजे तर ते चांगलं. वास्तविक पाहता तसं होत नाही ना. आता ही जी आपली जन्मकुंडली असते त्याच्यामध्ये कुंडलीमध्ये 12 घरं असतात. त्याच्यामध्ये नवग्रहांचं पोझिशन असते, म्हणजे तिथं स्थान कसं असतं त्या. परंतु आपला एक ढोबळमानाने सर्वसामान्य माणसांचा अत्यंत मोठा गैरसमज आहे की ह्या 12 घरां म्हणजे कुंडलीवरनं आपल्याला पुढचं भविष्य समजतं. वास्तविक तसं नाही आहे. कुंडली म्हणजे काय, प्रथम की आत्ता आपण जिथं बसलेलो आहोत म्हणजे त्या जातकाचा जिथं जन्म झालेला असतो तेव्हा, तो दिवसा असो किंवा रात्री असो, आकाशातल्या ग्रहांची पोझिशन जी स्थिती असते त्याचा नकाशा ढोबळमानाने. आता त्याच्यामध्ये त्या कुंडलीमध्ये सगळं तो नकाशा, त्या प्रत्येकाचं पोझिशन लिहिलेली असते, नक्षत्र कुठलं असं, करण योग वगैरे सगळं सगळं सगळं. परंतु त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे अस्य पूर्वकर्मानुसारेण, हा शब्द खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय की मानवी देहात तुम्ही आल्यानंतर मागच्या जन्माशी निगडीत जे असतं ते तुम्हाला भोगायचं असतं. जीवा कर्मयोगे जगी जन्म झाला परितोची तो काळ मुखी निमाला, महाथोर दे मृत्यूपंथी गेले, किती एक आले किती एक गेले. समर्थ रामदासांनी सांगून ठेवले की हे मागच्या जन्माशी निगडीत तुमचा जन्म होतो, हे त्रिकालाबाधी सत्य आहे. कुठे जन्माला यायचं काय आपल्या हातात काही नाहीये. आणि हे जेव्हा आपल्याला काही पुढचं भविष्य समजत नसतं, ते ज्योतिषी असं समजतात की आपल्याला पुढचं भविष्य समजतं. वास्तविक पाहता तसं नाहीये. मागच्या कर्मानुसार आपल्याला सगळं भोगायचं असतं आणि ते इंटरप्रिटेशन म्हणजे त्याचं काय म्हणतो विश्लेषण जे करतात ते ज्योतिषी. परंतु ज्योतिष्यांनी पण हा विचार करायला पाहिजे की ह्या जातकाला मागच्या जन्मात काय केलं त्याच्यामुळे आता काय भोगायचंय. वास्तविक पाहता 7.5 म्हणल्यावर
माणसाच्या शनी महाराजांचं भ्रमण 2.5 वर्ष एका राशीमधनं असतं. म्हणजे 12 राशींचे 30 वर्षानंतर ती पुन्हा तीच पोझिशन, तीच स्थिती येते. म्हणजे एका माणसाच्या आयुष्यात जास्तीत जास्त 3-7.5 येतात. आता ती तरुणपणी असेल, लहानपणी असेल किंवा म्हातारपणी असेल, काही सांगता येत नाही. पण साधारण 3ऱ्या 7.5 माणूस जातो, म्हणजे हे जग सोडून जातो. तरी पण काही लोक 3-7.5 पण जगलेले मी पाहिलेले आहेत. आता ह्या 7.5 म्हणजे काय? 7.5 म्हणजे शनी महाराज तुम्हाला व्हॉट इज लाईफ हे शिकवतात. जीवन म्हणजे काय, कोण आपला, कोण परका, हे शनी महाराजांचं दोस्त दैवत नाही. त्यामुळे पण हे शिकत असताना आपल्याला अनंत यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे प्रत्येकजण 7.5ला घाबरत असतो. वास्तविक पाहता शनी महाराज हे अत्यंत दयाळू ग्रह आहे आणि त्यांची एकदा कृपा झाल्यावर रावाचा रंक होतो आणि रंकाचा राव होतो. पण कुंडलीमध्ये असं ढोबळमानाने सांगता येत नाही की ह्या माणसाला एवढा त्रास होईल. काही वेळेस 7.5 नसताना देखील त्रास होतो. मग त्याचा तुम्ही कुठे कार्यकारण भाव लावू शकता. परंतु जे शनी महाराज हे वयस्कर ग्रह आहे. शनी महाराज हे कष्टकऱ्यांचं दैवत आहे. शनी महाराज हे गरिबांचं दैवत आहे. त्यामुळे जो माणूस शनी महाराजांची सेवा करताना, जो माणूस गरिबांची सेवा करतो, आईवडिलांची सेवा करतो, जो दुसऱ्यामध्ये परमेश्वर पाहतो आणि त्याचे सुखदुःख आपण वाटून घेतो, त्या माणसाला शनी महाराज त्रास देत नाही. परंतु शनी महाराज हे असं दैवत आहे की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाणीव करून देतं. शनी महाराज हे जसं मंगळभूमीचा कारक आहे, तसं शनी महाराज हे तेलाचा कारक आहे. भूमीमधलं तेल म्हणजे आपली जगाची जी अर्थव्यवस्था आहे. आपण सध्या पाहतो की जमिनीनं तेल निघतं. तेल म्हणजे पेट्रोलियम पदार्थ असो किंवा कुठल्याही जमिनीतनं निघणारं तेल, आपण त्याला खनिज तेल म्हणतो. जे काही अर्थव्यवस्था चालते ही शनी महाराजांमुळे चालते. शनी महाराजांची दृष्टी खूप महत्त्वाची. आता कसं असतं माहिती का, की मानवी देहात आलेल्या सर्व माणसांना, सर्व जीवांना भोग हे भोगावेच लागतात. त्याच्यातनं कुणाची सुटका झाली नाही. आता पौराणिक एक कथा अशी आहे की आपला मध्य प्रदेश आहे ना, ओंकारेश्वर वगैरे नर्मदा परिक्रमा आपण करतो, त्याच्यामध्ये मांधाता नावाचं राजाचं राज्य होतं. एकदा काय झालं, नारद आणि तुंबर हे आकाशमार्गे जात असताना त्यांनी पाहिलं की त्या मांधाता राजाच्या राजवाड्यावर खूप लगबग चाललेली आहे आणि ते खाली येऊन पाहतात तर त्याच्या दोन्ही मुलींचं स्वयंवर होणार असतं. आता नारद आणि तुंबर हे ब्रह्मदेवाचा शिष्य आणि विष्णूंचे शिष्य, हे दोघं नारद आणि तुंबर, यांना भगवंतानी सांसारिक जीवापासून लांब ठेवलं होतं. म्हणून तरी पण यांनी त्या स्वयंवरात, आता नारद आणि तुंबर आल्यावर प्रत्यक्ष मांधाता राजाने त्यांचं स्वागत वगैरे केलं. परंतु झालं काय की यांच्या नशिबात काही हे नाही, लग्न वगैरे नाही. परंतु ह्याच्या मनात काय कामं असताना जागृत झाली की आपण पण त्या स्वयंवरात भाग घेऊ. वास्तविक पाहता भगवंतांनी सांगितलं तुम्ही ह्या संसारच्या भानगडीत पडू नका. परंतु त्यांनी त्या राजाने स्वागत केल्यावर यांना असं वाटलं की आपण त्या स्वयंवरात हे करावं आणि दुसऱ्या दिवशी ते पाहुणचार केला आणि दुसऱ्या दिवशी त्या दरबारात हे दाखल झाले. मोठमोठ्या राज्याचे युवराज आले होते तिथे आणि हे दोघं तिथे गेले. त्यांना पण स्वयंवरात भाग घ्यायचा होता. परंतु तिथं गेल्यानंतर सगळे यांच्याकडे पाहून हसायला लागले. ती राजकन्या पण हसायला लागलं. तेव्हा त्यांनी पाहिलं, त्यावेळेस काय आरसे वगैरे नव्हते, म्हणून पाण्याच्या त्या हौदामध्ये जाऊन त्यांनी पाहिलं आपलं तोंड, तर ते नारदाचं तोंड माकडाचं झालं होतं आणि तुंबराचं तोंड गाढवाचं झालं होतं. यांनी लक्षात आलं ही लोक का आपल्याला हसतायत. आणि मग अंतर्ज्ञानाने, नारद पण तेवढेच हे होते, अंतर्ज्ञानाने जाणलं की हे भगवंताचीच लीला दिसते, आपल्याला याच्यापासून वंचित ठेवायचं. त्यावेळेस नारदांनी शाप दिला भगवान विष्णूंना की तुम्ही जेव्हा मानवी योनीत जन्माला याल तेव्हा तुम्हाला पण ह्याच्यापासून वंचित राहावं लागेल.
सांसारिक सुखापासून वंचित राहावं लागेल. विषय तिथं संपला. पुढे झालं काय, रामावतारामध्ये जेव्हा भगवान विष्णू प्रत्यक्ष रामावतारामध्ये आले तरी त्यांना वनवास सहन करावा लागला. सांगण्याचा उद्देश काय की मानवी देहामध्ये येणाऱ्या भगवंताला देखील साडेसाती चुकलेली नाहीये. पण लोकांचा जो समज आहे की साडेसातीमध्ये सगळं वाईट होतं, तसं नाही. आता ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान. जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना साडेसाती चालू होती, परंतु साडेसातीला त्यांना अत्यंत उच्च दर्जाला नेऊन ठेवलं शनी महाराजांनी. का? कारण आई वडिलांची सेवा, गोरगरिबांबद्दल कनवाळा आणि काहीतरी निरपेक्ष भावनेने जे राष्ट्रहित किंवा राष्ट्रभक्ती असते त्याचे हे परिणाम आहेत. हे ज्वलंत उदाहरण आहेत. कारण शनी महाराजांना खोटं काही चालत नाही. शनी महाराजांचं वैशिष्ट्यच आहे. ह्या 7.5 वर्षाच्या कालखंडामध्ये ते माणसाची मोठी परीक्षा घेतात. त्यावेळेस आपल्याला कोण आपला कोण चांगला, एकाच ताटात जेवणारा माणूस तुम्हाला केव्हा खंजीर खुपसून जातो तेव्हा साडेसातीचे ते परिणाम असतात. जेव्हा शनी महाराजांचं वैशिष्ट्य काय आहे की इतर ग्रह हे त्यांची उपासना केल्यावर प्रसन्न झाल्यावर भक्ताला भरभरून देतात. ते आर्थिक हे असो किंवा कुठल्या तऱ्हेचं समाधान असो किंवा सुख असो, परंतु तितक्याच त्वरेने ते काढून घेतात. त्याच्या विरोधात शनी महाराज 1 रुपया देतात, परंतु तो 7 पिढ्यांना टिकणारा असतो. म्हणून त्या जातकाला जरी वाटलं की माझ्यावर अन्याय झाला तरी असं समजायचं काही कारण नाही. शनी महाराज परीक्षा मात्र खूप घेतात. त्याच्याशिवाय ते जो बंदा रुपया देतात आणि ती जी परीक्षा असती त्याच्यामध्ये मरणयातना आपल्याला सहन कराव्या लागतात. म्हणून आपल्याला वाटतं की साडेसातीबद्दल सर्वसामान्य माणसाचा जो गैरसमज आहे, परंतु जर तुम्ही प्रामाणिकपणे राहिला आणि गोरगरिबांची सेवा केली तर तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही. शनी महाराज तेवढंच उंचीने कुठल्या कुठे नेऊन ठेवतात. म्हणजे जसा रावाचा म्हणजे अहंकार आला की शनी महाराज त्याचा सोक्षमोक्ष लावतात, तसंच एखादा माणूस प्रामाणिकपणे आला तर त्याला रंकाचा पण ते राव करतात. गुरुश्री, त्याच्यासाठी मला एक सांगा, आपण एवढं कव्हर केलं, रंकाचा राव आणि रावाचा रंक बनतो आणि कित्येक जणांच्या मध्ये ते एक श्रद्धा सुद्धा असते की मी जर दर शनिवारी जाऊन शनी महाराजांच्या मंदिरात गेलो, तिकडे ते वाहिलं तर त्याच्याने खरंच फरक पडतो का? आणि ज्याला साडेसाती आहे त्यांनी ते करावं, पण ज्याला साडेसाती नाही त्यांनी ते केलं तर त्याचा काय फायदा होतो? आता हा जो प्रश्न आहे की शनी महाराजांची उपासना कशी करावी, वास्तविकता माझं स्वतःचं व्यक्तिगत मत सांगतो की साडेसातीमध्ये शनी महाराज हे जगाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्या समोर कधी जायचं नाही, कारण शनी महाराजांची दृष्टी भयंकर घातक असते. मग काय करायचं? तर शनी महाराजांचे एडीसी कोण आहेत, म्हणजे शनी महाराजांचे स्वीय सहाय्यक म्हणा, ते कोण आहेत? ते हनुमंत आहेत. म्हणून शनी महाराजांचा जर तुम्हाला कृपा मिळवायची असेल तर डायरेक्ट समोर जायचं नाही त्यांच्या, कारण शनी महाराजांची दृष्टी खूप महत्त्वाची असते. पत्रिकेमध्ये शनी महाराज ज्या घराकडे पाहतात त्याचा नायनाट लावतात. म्हणून आपण काय करायचं, शनी महाराजांची उपासना करणार, हनुमंताची उपासना करायची. तो प्रश्न जो असा आहे, साडेसातीमध्ये काय करायचं? साडेसातीमध्ये हनुमंताची उपासना करायची, आईवडिलांची सेवा करायची, गोरगरिबांची सेवा करायची. नुसतं दानाने शनी महाराज कृपा प्राप्त होत नाहीत. जे कष्टकरी माणसाला तुम्ही किती मदत करता, गोरगरिबांना तुम्ही किती प्रत्यक्ष मदत करता, हे जास्त शनी महाराजांना आवडणारी गोष्ट आहे. आणि जो माणूस गरिबांवर अन्याय करतो, लूटमार करतो, जीव घेतो किंवा यातना देतो, त्या माणसाला ह्या आयुष्यामध्ये तशाच यातना भोगाव्या लागतात. हे शनी महाराजांचं तत्व आहे. मग ती साडेसाती तुम्हाला असो नसो. आता उत्तर भारतामध्ये पनौती नावाचा एक प्रकार लोक हे करतात, मान्य करतात की म्हणजे 4था शनी असेल किंवा 8वा शनी असेल किंवा ते 2.5 वर्ष पण त्या माणसाला त्रासदायक, म्हणजे साडेसातीपेक्षा जास्त त्रासदायक त्यांना होतं. साडेसाती सुसह्य होण्यासाठी तुम्हाला हनुमंताची सेवा उपासना करायची. आणि माझं स्वतःचं असं व्यक्तिगत मत आहे, उपासतापासापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष गोरगरिबांची सेवा खूप महत्त्वाची. आता उपासतापास म्हणजे आपल्याकडे खूप
अंधश्रद्धा पसरली आहे की साबुदाणा खिचडी खाल्ली की आपला उपास होतो. साबुदाणा एक प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की साबुदाणा खिचडी खाऊन आपलं भाग्य बदलतं का? तुम्ही साबुदाणा कसा आणला ह्याच्यामध्ये तर मला तर काही माहिती नाही बाबा. उपासामध्ये साबुदाणा चालतो. आता त्याच्यामध्ये पण आपल्याकडे भारतभर बरेच स्कूल ऑफ थॉट्स आहेत. दक्षिण भारतामध्ये भाजलेलं धान्य चालतं. साबुदाणा फक्त 3-4 प्रांतातच चालतो. मध्य प्रदेश, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा काही भाग. परंतु बाकीच्या ठिकाणी भाजलेलं धान्य वगैरे उपासाला चालतं. मग उपास जर तुम्हाला करायचा असेल तर मग काही न खाता पिता करा ना. त्या दिवशी तुम्हाला परमेश्वराची आराधना करणं ही खूप महत्वाचं आहे. ते करतच नाहीत. आणि मग जगामध्ये जे उपाशी लोक राहतात त्यांना पण तेवढंच पुण्य मिळायला पाहिजे ना. बरोबर आहे ना. हो. आपण साधं हे हो. पाहिलं विचार केला तर मी त्याकडेच येणार होतो. हा, त्यांना तर ते काही न करता त्यांना होतं. जसं त्या महाशिवरात्रीच्या दिवशी त्या व्याधानी, त्या शिकाऱ्यांनी कळत न कळत बेलाचं पान त्या शिवपिंडीवर पडलं आणि त्याला पुण्य प्राप्त झालं. मग ज्यांना काही मिळत नाही ते उपाशी लोक आहेत त्यांना उपास घडतोच की. त्यांना मागच्या कर्मानुसार त्यांना हे आत्ता अन्नाची किंमत समजते. कारण त्यांनी मागच्या जन्मात जो अन्नाचा अपव्यय केलेला असतो किंवा मस्ती केलेली असते. काही लोकांना बघा, भांडण झालं की बायकोचं आणि किंवा घरात कोणाचंही भांडण झालं की ताट फेकून देणे, ताटाला अन्नाला लाच मारून जाणे, अशी बरीच लोक आहेत ना. त्यांना तसे परिणाम भोगावे लागतात. त्यांचा शेवट हा असा निश्चित आहे की त्यांना अन्न पाण्याव्यतिरिक्त प्राण सोडावे लागतात. हे त्रिकालाबाधी सत्य समजा. जो अन्नाची किंमत करत नाही त्याला शनी महाराज कधीही माफ करत नाहीत. त्यामुळे तुम्हाला अन्नाची किंमत ही मानवाला पाहिजेच. अन्न आणि पाणी त्याच्यामध्ये मस्ती, म्हणून त्या लोकांना तसं हे भोगावं लागतं. मग त्याच्यातनं त्यांना ज्यांना रिअलायझेशन होतं, ज्यांना त्याच्यातनं समजतं की आपण काय करून बसलो आणि आपल्याला काय करायला पाहिजे, तेव्हा माणूस सुधारतो आणि मग त्याच्यातनं चांगलं निर्माण होतं काहीतरी. आता शनी महाराज हे तुरुंगवास घडवतात निश्चित. केव्हा? तुम्ही जेव्हा सर्वसामान्य दुर्बलांवर अन्याय करता. आता काही वेळेस आपल्याला वाटतं की अरे हा माणूस इतका पापभीरू आहे, यांनी काही केलं नाही तरी त्याला तुरुंगात जावं लागलं. ते मागच्या जन्माचे त्याचे दोष असतात आणि त्याला काही वेळेस काही कारण नसताना माणसाला तुरुंगवास हे शनी महाराज घडून आणतात. अर्थात प्रत्येक वेळेस होत नाही की तुमच्या महत्वाचा भाग म्हणजे 7.5मध्ये घाबरायचं काही कारण नाही असं मी 100% सांगतो. महत्वाचा भाग असा आहे की कुंडलीमध्ये तुमच्या इतर ग्रहांची पोझिशन, त्यांची दशा कशी आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. कुठली महादशा तुम्हाला चालू आहे, त्यामुळे शनी महाराज तुम्हाला कसे परिणाम देणार आहेत, मग त्याच्यात तुरुंगवास कसा घडतो, काही कारण नसताना काही वेळेस. आणि मग आपण एक पाहतो की काही एखाद्या माणसाला तुरुंगात डांबवलं जातं आणि एक 25-30 वर्ष निकाल लागतो, तो निर्दोष आहे. बघा ना, म्हणजे त्यांनी आयुष्यातली त्याची कर्तबगारीची वर्ष वाया घालवलेली असतात, काही कारण नाही. आता न्यायदेवतेपुढे कुणाचं काय चालणार, पण ती वर्ष गेली ते भरून कशी काढणार, त्याचा मागच्या जन्माशी काहीतरी संबंध असतो. हे त्रिकालाबाधी सत्य. म्हणून 7.5मध्ये घाबरायचं काही कारण नाही. जो माणूस प्रामाणिक आहे आणि जो माणूस प्रामाणिकपणे इतरांना समजून घेतो, दुर्बलांवर अन्याय करत नाही. एखादा पैलवान आणि त्यांनी एखाद्या दुर्बल माणसावर त्याला बडवून काढणं किंवा त्याच्यावर बळजबरी करणं हा अन्यायच आहे ना. त्याला तसं ते भोगावंच लागतं. तेच पोलीसवाले म्हणतात त्याची धिंड काढतात. हा, मग ते तसं होतच ना. ते काहीतरी कारण असतात ना. म्हणजे प्रत्येकाला कार्यकारण भाव आहेच हे. गुरुश्री एक सांगा ना, पण आपण एक ढोबळ पकडे 140 कोटी भारताची लोकसंख्या आहे, त्याच 12 राशी आहेत. त्याचा अर्थ किती 10 कोटी लोकांना एका वेळेला 7.5 आहे. मग सगळ्यांना सगळं सारखं का नसतं? मगाशी तेच सांगितलं ना. आता काय होतं, काही वेळेस जुळत जन्माला जरी आलंय, एखाद्या जीवाचा जन्म 2 बाळं जन्माला आली, त्यांच्या जन्मामध्ये अंतर 2 मिनिटाचं जरी अंतर असलं तरी त्यांचं भाग्य वेगवेगळं असतं. मग का? किंवा उदाहरण सांगतो किंवा आज ढोबळमानाने सर्वांना माहिती आहे म्हणून नावं घेतोय, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर हे जेव्हा जन्माला आले
तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये काही लोक जन्माला आले असतील ना, काही जीव जन्माला आले. सचिन तेंडुलकर जेव्हा जन्माला आले तेव्हा काही मुलं जन्माला आली असतील ना, त्या मुंबईमध्ये असेल किंवा त्या हॉस्पिटलमध्ये असेल, 10-12 काही 5 लोक असेल, सगळेच क्रिकेटपटू झाले का? म्हणून तर सांगितलं ना, पूर्व जन्मात म्हणजे मागच्या जन्मातल्या कर्मानुसार तुम्हाला भोगावं लागतं हे सगळं. त्यावेळेस तुमची या पत्रिकेतल्या इतर ग्रहांची स्थिती काय आहे ही खूप महत्वाची असते. आता शनी महाराजांचं जसं लोक घाबरतात, राहू पण तितकंच हे आहे ना. राहू आणि केतू हे प्रत्यक्ष ग्रह नाही आहेत, हे छेदनबिंदू आहेत. कसं आहे की जेव्हा देवासुरांची लढाई झाली तेव्हा अमृत मंथनामध्ये त्या राहूनी थोडं अमृत पिलं, एक घोट घेतला आणि मग भगवान विष्णूंनी शिरच्छेद केला. तेव्हा राहू आणि केतू हे 2 ग्रह झाले. परंतु ते ऑलरेडी राहूने ते अमृत थोडं प्राशन केलं होतं. म्हणून राहू जेव्हा माणसाच्या कुंडलीत प्रबळ असतो, तेवढाच विद्वान असतो, तेवढाच, कारण ते अमृत घेतलेलं आहे त्यांनी, तो भयंकर विद्वान असतो. परंतु इतर ग्रहांची पोझिशन जशी त्याच्याबरोबर शनी महाराजांसारखा ग्रह असेल तर राहू सत्यानाश करतो. परंतु तोच राहू म्हणजे मोठमोठ्या सेनापतींच्या कुंडलीमध्ये किंवा मोठमोठ्या राजकीय धोरणांच्या कुंडलीमध्ये राहू पॉवरफुल असतो. आणि जे आध्यात्मिकदृष्ट्या उच्च दर्जाची लोक असतात त्यांच्या ह्याच्यात केतू हे असतो. म्हणजे मटेरियलिस्टिक जगामधला तुम्ही विचार केला तर शनी महाराज, राहू, केतू हे अलिप्त ग्रह आहेत. त्यांना छान छौकीपणा वगैरे काही चालत नाही. जसं शुक्राला जसे हे छान छौकीपणा चालतो, बुधाला चालतो, काही प्रमाणात गुरुला पण चालतो. परंतु हे जे बाकीचे ग्रह आहेत ना, पण हे जर ह्यांना आपण काय म्हणतो, क्रूर ग्रह म्हणतो, शनी, राहू, केतू. वास्तविक तसं नाहीये. यांना जर म्हणजे थोडक्यात म्हणजे कसं आहे की आपलं विचार चॅनलाइज केले तर आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळतात. पण तुमच्या कुंडलीमध्ये तसा योग पाहिजे ना. आता 10 कोटी लोकांना जर 7.5 चालू असेल तर त्याच्यातल्या सगळ्यांनाच ते भोगावं लागतं अशातला भाग नाही ना. तुमच्या कुंडलीतल्या इतर ग्रहांची पोझिशन कशी आहे, त्यांची स्थिती कशी आहे, त्याच्यावर खूप खूप अवलंबून असतं. म्हणून तर मगाशी सांगितलं की 7.5 म्हणजे सगळं सर्वांचं अहित होईल, सर्वांचं वाटोळ होईल असं काही नाहीये. ज्याच्यातनं ताऊन सुलावून निघणारी मंडळी खूप मोठ्या पदावर गेलेली असतात. 7.5 मध्ये सगळंच वाईट होतं असं अजिबात नाही. हाच गैरसमज काढायला पाहिजे की टोटल अंधश्रद्धा आहे. आणि मग तुम्ही शनी महाराजांवर 1-1 किलो तेल ओतलं तर शनी महाराज प्रसन्न होत तसं नाही ना. तेच 1 किलो तेल तुम्ही ज्याच्या घरामध्ये चूल पेटत नाही त्याला जर नेऊन दिलं तर शनी महाराज खुश होतात त्याच्यावर, आणि ते परिणाम चांगले होतात त्याचे. म्हणून उपास तापास करण्यापेक्षा तुम्ही ज्याला आहे, जगामध्ये आहे रे आणि नाही रे, हॅव आणि हॅव नॉट, हे जे द्वंद्व चाललेलं आहे ना जगभर, ज्याच्याकडे आहे आणि ज्याच्याकडे नाही, हे 2 भाग आहेत. तर ज्याच्याकडे आहे त्यांनी नाही त्या माणसाला द्यायला पाहिजे, ज्याच्याकडे नाहीये त्याला द्यायला पाहिजे ना. मग शनी महाराज खुश होतात. तुम्ही तुमचा मानवी व्यवहार जे आहेत दुसऱ्या मानवाशी करताना, म्हणजे आपला सगळे सोयरे असो, मित्रपरिवार असो, अनोळखी माणूस असो, तेव्हा तुम्ही त्याच्यावर 100% हे करायला पाहिजे. त्याच्या जीवनात आपल्याला काय जे काही करता येईल ना, भले 4 घास आपल्याला मिळतात, 2 घास त्याला द्यायला पाहिजे. आणि शनी महाराजांच्या अन्नदानाला खूप महत्व आहे. गुरुश्री, ह्याच्यामध्ये एक थोडासा किचकट प्रश्न असा विचारायचा आहे. कुठलाही व्यक्ती, मनुष्य जीवन आहे, कुठल्याही व्यक्तीला भूक लागते, तो गरीब असो की श्रीमंत असो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. जेव्हा आपण हे असे सांगितले जातात, अरे ही लोक तर श्रीमंत आहे तरी ही लोक महाप्रसाद घ्यायला उभे आहेत लाईन मध्ये, असे लोक म्हणतात, मग हे गरिबांनाच द्यायला पाहिजे वगैरे वगैरे. पण माझं म्हणणं आहे की जेव्हा तो माणूस आहे त्याला भूक लागते, मग तुम्ही त्याचा गरीब श्रीमंताचा भेद करू नका. तो माणूस आहे, तो रीतसर लाईनीमध्ये उभे राहून प्रसाद घेतोय, मग ती चांगलीच गोष्ट आहे ना. तुम्ही याबद्दल काय बघता? जेव्हा भर दुपारी 12ची जी भूक असते ना, तिथं जात पात धर्म काही नसतो. भूक ही भूकच असते. एक उदाहरण सांगतो. मागे एक सुनामी आली होती बघा, तुम्हाला आठवत असेल तर. दक्षिणेकडे चेन्नईचं सबंध चेन्नई शहर हे सुनामीने हे झालं होतं. तेव्हा चांगली चांगली लोक घराच्या छतावर जाऊन अन्नासाठी भीक मागत होती.
ज्यांची कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे. आता हे शनी महाराज ह्या अन्नाची किंमत दाखवून देतात. ही परिस्थिती कशामुळे आली? तर ते शनी महाराजांचा फेरा असतो. मगाशी म्हणलं ना, रंगाचा रावाचा रंग, ते हे उदाहरण आहे. तर त्यावेळेस माणसाला काहीच समजत नाही, भूक ही भूकच असते. आता राहिला प्रश्न प्रसादाचा. प्रसादाच्या वेळेस तो माणूस भक्तिभावाने तो प्रसाद ग्रहण करतो. तो असं म्हणत नाही माझी अब्जाधीश आहे, मी या सगळ्या लोकांना आता एकत्र विकत घेऊ शकतो. त्याच्या त्या भावना असतात, श्रद्धा आहे त्याच्याशी. तो त्या श्रद्धेसाठी भलं त्याला 4 घास काय मिळाला, तिरुपतीला गेला की तो लाडू तो माणूस स्वतःच्या घरी लाखो रुपये देऊन लाडू लोकांना पण वाटेल, पण तिथं तो लाईनमध्ये जाऊन एक लाडू घेतो. ती श्रद्धा असते माणसाची. त्यामुळे तसं आपण भेदभाव करू नये. हा, असा भेदभाव आपण करू शकत नाही. श्रद्धा ही श्रद्धा असते आणि भूक ही भूकच असते. त्यामुळे असं मनातमध्ये पण आणू नये. आणि हे शनी महाराज दाखवतात अन्नाची किंमत, किंवा तुमची स्वतःची लायकी पण शनी महाराज दाखवतात. ही 7.5ची किमया आहे. गुरुश्री, हनुमंत, तुम्ही आता मगाशी सांगितलं होतं हनुमंताची उपासना का आणि कशी करावी, स्पेसिफिकली या गोष्टीसाठी, शनी महाराजांसाठी? काय आहे, पौराणिक कथाचा आपण विचार केला तर हनुमंताला शनी महाराजांनी वरदान दिले. काय झालं, रावण हा मोठा सायंटिस्ट होता. तो भगवान शिवशंकरांचा निस्सीम भक्त होता. त्याला वरदान होतं, परंतु अहंकारामुळे त्याची वाट लागली होती. हा शास्त्रज्ञ होता. म्हणजे रावण संहिता जी आहे त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र असो, किंवा रसायनशास्त्र असो, किंवा इतर कुठल्याही शास्त्रामध्ये त्याचं स्वतःची एअर फील्ड होतं श्रीलंकेमध्ये. म्हणजे तो मोठा सायंटिस्ट होता. आणि ह्या शास्त्राच्या जीवावर त्यांनी सगळे ग्रह अंकित करून ठेवले होते. अंकित म्हणजे काय, त्या ग्रहांना त्यांनी स्वतःच्या काबूत ठेवलं होतं. म्हणजे तो सायंटिस्ट असेल आणि त्यांनी अशी काही यंत्रणा ठेवली असेल, हे अधिक कथा आहे ही. त्यांनी आपल्या मंचकावर सगळे ग्रह पालथे करून ठेवले होते आणि त्या ग्रहांवर त्याचा जो मंचक होता, झोपण्याचा जो पलंग होता, त्याच्या खाली ते सर्व ग्रह पालथे गेले. प्रतिकात्मक असेल कदाचित. तर आता नारदाचा तर निपात व्हायला पाहिजे. याचं ॲडमिनिस्ट्रेशन कोण करतं? हे रावणाचा निपात व्हायला पाहिजे. ॲडमिनिस्ट्रेशन कोण करतं? नारद करतात. तर नारदांनी काय केलं की रावणाला चॅलेंज केलं की अरे, सर्व ग्रह पालथे केलेत, तू मोठा राजा आहेस, सम्राट आहेस, परंतु असं नाही, छातीवर पाय देऊन तू झोपायला पाहिजे. त्यांच्या उद्देश असा आहे की शनी महाराजांचा दृष्टी ज्याच्यावर पडती त्याचा नायनाट होतो. मग ह्यांनी काय केलं, रावणाचा इगो म्हणजे तो अहंकार नारदांनी चेतवला. मग ह्यांनी काय केलं की शनी महाराजांना उलटा केला, म्हणजे स्वतःकडे पाहिलं, म्हणजे छातीवर पलंगाचा पाय ठेवला. अर्थातच शनी महाराजांची दृष्टी रावणावर गेली. आता तत्पूर्वी शनी महाराजांना ह्या ह्याच्यातनं बाहेर काढलं हनुमंताने. म्हणून त्यावेळेस हनुमंताला वरदान दिलं होतं शनी महाराजांनी की तुझ्या भक्तांना मी कधी त्रास देणार नाही. पुढे शनी महाराजांची दृष्टी रावणावर पडली, रावणाचा नायनाट झाला. तेव्हापासून झालं काय की शनी महाराजांची कृपाप्रसाद प्राप्त होण्यासाठी हनुमंताची उपासना करायची असते. हनुमंत हे सप्तचिरंजीवांपैकी आहे. अच्युत्थामा, बली, व्यास, कृपाचार्य, बिभीषण, परशुराम आणि हनुमंत. परंतु सप्तचिरंजीव असले तरी कलियुगामध्ये हनुमंताची उपासना त्वरित फलदायी होते. हनुमंताची उपासना म्हणजे तुम्ही हनुमान चालिसा म्हणा, किंवा हनुमान वडनावल स्तोत्र असो, किंवा भीमरूपी असो, म्हणून शनी महाराजांची कृपा प्राप्त होण्यासाठी तुम्ही हनुमंताची उपासना करा, अशी एक पौराणिक कथा आहे. त्याच्यामागे उद्देश असा आहे की रावणाचा अहंकार पण नष्ट झाला आणि शनी महाराजांची कृपा प्राप्त होण्यासाठी हनुमंताची उपासना महत्वाची हे लोकांना समजायला लागलं. गुरुश्री, मग आता थोडंसं क्विक फायर क्वेश्चन्स घेतो. आता ज्यांची 7.5 चालू आहे त्यांनी मग शनिवारी जाऊन
शनी मंदिरामध्ये तेल चढवावं की त्याने मारुतीवरती तेल चढवावं? नाही. आता हा एक याचा प्रश्न आहे. हनुमानाची उपासना करावी, परंतु माझ्या मते हे माझं व्यक्तिगत मत आहे हा. की डायरेक्ट शनी महाराजांच्या समोर जाऊ नये. ओके. प्रेसिडेंट ऑफ युनिव्हर्स आहेत, तर तुम्ही ती जी काही करायचं आहे तुम्हाला ते गोरगरिबांसाठी करा. तुम्हाला जे तेल व्हायचं असेल तर चांगल्या पद्धतीचं तेल तुम्ही कुणाची तरी चूल पेटायला पाहिजे अशा माणसाकडे तुम्ही हे करा. जे काही तुम्हाला दान करायचं आहे ते गोरगरिबांसाठी करा. म्हणजे ते लोखंडाचं दान करावं असं म्हणतात की एखाद्या माणसाकडे तवा नसेल तर तो लोखंडाचा तवा द्या की जेणेकरून त्याच्या चुलीवर त्याचा स्वयंपाक तरी होईल. म्हणजे असं प्रॅक्टिकल अप्रोच करा असं माझं व्यक्तिगत मत आहे. एक सांगा की काही जण सांगतात की शनी महाराजांची कृपा हवी असेल तर मग काळा कुत्रा त्याला खायला घाला, नंतर काळी गाय असेल तिला खायला घाला. हे माझं आय टेक माय टेक ऑन दिस इज की तुम्ही ते सगळं करण्यापेक्षा तुमच्या कर्माकडे बघा. हे माझं व्हॉट व्हॉट डू यू फील अबाउट? अगदी तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. हेच मी सांगतोय की कर्म महत्वाचं आहे. आता सगळ्यांनी जर आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्याकडे कसे अंधश्रद्धा आहेत. गाईला घास घालायचा म्हणजे मग काही कुठल्या सणावारी गाईला भजी, मेथीची भाजी, पुरणपोळ्या एका गाईला तुम्ही किती खायला घाला. आणि भजी, मेथीची भाजी गाईचा आहार नाही हो. तो त्या प्राण्याचा आहारच तुम्ही द्यायला पाहिजे. त्याच्यातनं काही कॉम्प्लिकेशन म्हणत तो तुमचं पाप आहे ना तुम्हाला लागणार. हे याच्यातनं काय अशा अंधश्रद्धा निर्माण होतात आपल्याकडे. तुम्ही गाईला हिरवा चारा द्या ना, नो डाऊट. आता एकाच कुत्र्याला तुम्ही खायला घालायचं तर हे कितपत योग्य आहे हो? आणि वर्षभर द्यायचं असेल तर वर्षभर द्या ना, तेवढंच पुरतं करून तेवढंच तुम्हाला पुण्य लाभायचं. आणि तुम्ही त्या पुण्याच्या जीवावर वर्षभर तुम्ही हे करता किंवा त्या 7:30च्या कालखंडामध्ये मी केला बाबा असं की शनी महाराज बघा असं नाही चालत ना. ते तुम्ही मगाशी सांगितलं ना मला 4 घास मिळतात ना, भुकेलेल्या माणसाला द्यावं. आता हे याच्यावरनं विषय निघाला म्हणून सांगतो की तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असेल लहानपणापासून ह्या विषयाशी निगडीत नाहीये, परंतु नैवेद्य आपण दाखवतो सणावारी किंवा रोज काही असेल ते. आत्तापर्यंत तुम्ही एक तरी माणूस पाहिला का हो, तो नैवेद्य दाखवल्यानंतर ते नैवेद्याचं जे ताट आहे ते कुठल्या तरी बाहेर कोणी उपाशी आहे का त्याला नेऊन दिलेलं पाहिलं का तुम्ही? नैवेद्य दाखवायच्या वेळेस घरातला यजमान काय म्हणतो, आज देवाला नैवेद्य पंचपक्वान्न करा. स्वतःला आवडेल असं काहीतरी फरमान सोडतो आणि ते काहीतरी स्वीट म्हणजे गोड काही पदार्थ आणतो. ते स्वतःच्या जिभेच्या चोचल्या पुरवण्याचा तो नैवेद्य असतो. नैवेद्य म्हणजे काय की त्यांना माहिती आहे परमेश्वर खाणार नाही, ती मूर्ती आहे ती खाणार नाही. परमेश्वर सगळ्यांना 100% माहिती म्हणून ते नैवेद्य दाखवतात. जेव्हा प्रत्यक्ष ती मूर्ती खायला लागेल ना तेव्हा नैवेद्य ही संकल्पनाच आपल्या इथून नष्ट होईल. लक्षात ठेवा. कारण माणूस खूप स्वार्थी हो. त्यामुळे हे जे पदार्थ कोणी काय अंधश्रद्धेनं झालेलं असेल तर माझं असं व्यक्तिगत मत आहे की तुम्ही एक प्रॅक्टिकल अप्रोच असावा की तुम्ही त्या गाईला हिरवा चारा द्या किंवा मुक्या प्राण्यावर दया करून म्हणून तुम्ही कुत्र्याला वगैरे खायला घाला. आता त्याचे एक वेगळे नियम आले. सर्वोच्च न्यायालयाने पण त्याच्यावर आता बंदी घातलेली आहे. जे काय असेल ते सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही मुक्या प्राण्यांवर त्या पद्धतीने त्याला काय पाहिजे ते खायला द्या. तुम्ही म्हणतात ते नसं खायला देऊ नका. गुरुश्री एक सांगा मला, कित्येक फॅमिलीमध्ये माहिती कर्ता पुरुष असतो ना त्याला 7:30 आली की मग अक्षरशः घरच्यांची सगळ्यांची 7:30 सुरुवात होते. असे काही उपाय सांगा की एक तर तुम्ही सांगितलं की तेल कोणाला द्या ज्याच्याकडे गरज आहे. लोखंड तवा कोणाला द्या ज्याच्याकडे त्याची गरज आहे. आता कर्ता पुरुषाला 7:30 आहे. काय काय जण असतात की बाबा ते खूप घाबरून जातात आणि कित्येक जणांच्या काय नोकऱ्या वगैरे पण जातात. आता हे क्रायसिस चालू झालेलं आहे. तर अशा वेळी आपण असं काय करू शकतो की हा 7:30चा प्रभाव नेगेटिव्ह वरनं 0 आणि 0 वरनं पॉझिटिव्ह होऊ शकेल? त्याच्यामध्ये माझं व्यक्तिगत मत असं आहे की मगाशी सांगितलं मागच्या जन्माशी निगडीत असतं. हो. ह्या जगामध्ये कोणी कोणाचं भाग्य बदलू शकत नाही. हे त्रिकालवादी सत्य आहे. परंतु जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा सद्गुरूंची जेव्हा त्या भगवंताची कृपा मात्र तुम्हाला त्याच्यातनं बाहेर काढू शकते. आता हा जो कालखंड असतो 7.5 वर्षाचा तो तुम्हाला त्या ह्यांनीच व्यतीत करावा लागतो.
कारण घरातल्या एका कर्ता पुरुषाला साडेसाती आली की घरातल्या काही काही वेळेस 3-3 जणांना साडेसाती असते घरातल्या. हॅवॉक होतो. म्हणजे मानसिक स्वास्थ्य तर गेलेलं असतं. मग त्याच्यामध्ये काय होतं की आजारपण येतं, की आजारपणामध्ये तुमचं आर्थिक नुकसान होतं. सगळेच आजारी पडतात. सगळेच म्हणजे साडेसाती सगळ्यांनाच हे होईल अशातला भाग नाही. पण काही काही ठिकाणी होतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस मन स्थिर पाहिजे आणि शांतपणे आपल्याला हे भोगायचंच आहे. कारण हे भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. हे त्रिकालाबाधी सत्य समजा. म्हणजे जेव्हा तुम्ही परमेश्वराची उपासना करता, नामस्मरण करता, तेव्हा ॲक्सिडेंट व्हायचा असेल तर नुसतं कुठेतरी खरचटण्यावर वगैरे त्याच्यावर भागतं, त्याच्यावर सुटतो तुम्ही. परंतु तुम्हाला हे ह्याच्यातनं जायलाच लागतं. म्हणून हे शनी महाराजांची लीलाच अशी आहे की तुम्हाला व्हॉट इज लाईफ त्यावेळेस तुम्हाला समजतं आपला कोण परका कोण. आता तुम्हाला काही कर्त्या पुरुषाला काही आर्थिक हे पाहिजे असेल तर ज्यांनी आत्तापर्यंत तुम्ही ज्या माणसाला लाखो रुपये दिले असेल त्याच्याकडे तुम्ही गेला तर तुम्हाला ₹1 पण देत नाही. तेव्हा तुम्हाला समजतं काय साडेसातीची लीला आहे ते. असा तो प्रकार आहे. आता लहान मुलाला साडेसाती जन्मत असते तेव्हा त्याला इस्पितळात ठेवावं लागतं. असंख्य सुया वगैरे काय म्हणतात त्याला ते IV फ्लुइड्स दिले जातात बरोबर? हां, तर ते द्यावं म्हणजे यातना ह्या होतात आणि ते भोगावं लागतंच ना ते. त्यामुळे नियतीचं कसं असतं, की नियती जेव्हा तुम्हाला पेढे देणार म्हणजे पेढेच देणार. जेव्हा निखारा देणार ते निखारा देते. असं नाही पाहत, की हा पैलवानाचा हात आहे, की छोट्या बाळाचा हात आहे, की स्त्री का पुरुष आहे. फळं जेव्हा मिळणार तेव्हा तशीच मिळणार आहेत. ते त्रिकालाबाधी सत्य आहे. पण आपल्याला ते भोगायचंच असतं. त्यामुळे हे भोगण्यासाठी काळ हे एकमेव उत्तर असतं आणि तो कालखंड व्यवस्थित जाण्याचे नामस्मरणाचा दुसरा उपाय नाही. मग त्याच्यातनं आपण काही पोथ्या पुराणं जेव्हा असतो त्याचा उद्देश काय असतो की आपण डायव्हर्सिफिकेशन ऑफ माइंड ते होणं आणि आपलं मन स्थिर होणं महत्त्व आहे. घरातल्या कर्त्या पुरुषावर ही प्रसंग आला ते सगळ्यांनाच भोगावं लागतं ना. मग इतरांना साडेसाती असो नसो भोगणं हे क्रमप्राप्त आहे ना. त्याच्यासाठी सांगितलं. गुरुश्री तुम्ही आम्हाला साडेसातीबद्दल सांगितलं आणि त्याच्यात हे मला खरं छान वाटलं ते म्हणजे की तुम्ही कुठल्या मूर्तीवरती तेल ओतण्यापेक्षा गरजू माणसाला अन्न म्हणून ते तेल द्या. म्हणजे त्याचा जास्त त्या व्यक्तीला पण त्याचा तसा फायदा भेटेल. तुम्ही आम्हाला वेळ दिला. खूप खूप धन्यवाद. माझी एक सर्वांना प्रेक्षकांना विनंती आहे, साडेसातीमध्ये कोणी घाबरून जाऊ नये. कारण आपल्या नशिबात जे काही लिहून ठेवले ते होणारच आहे. ते त्रिकालाबाधी सत्य आहे. पण हे सर्व भोगण्याची, सहन करण्याची ताकद फक्त परमेश्वरी शक्ती, ही जी कॉस्मिक एनर्जी आहे, तिला प्रत्येकाने शरण जावं. मग ते शनी महाराजांच्या रूपात असो, भगवान हनुमंताच्या रूपात असो किंवा आपल्या सद्गुरूंच्या रूपात असो, आपण त्यांना जेव्हा शरण जातो तेव्हा आपलं मानसिक स्वास्थ्य हे घरामध्ये सर्वांनी टिकवून ठेवणं आवश्यक आहे. तिथं तुम्ही हतबल झाला तर मग त्याचा घरातल्या सगळ्यांना किंवा आजूबाजूच्या तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रपरिवाराला सगळ्यांनाच ते भोगावं लागतं. या ना त्या स्वरूपामध्ये. तेव्हा माझी एक कळकळीची विनंती आहे, साडेसातीला घाबरू नका. शनी महाराजांसारखा दयाळू ग्रह नाही आहे. शनी महाराजांना तुम्ही जेव्हा सर्वार्थाने शरण जाता, अहंकार मुक्त तुम्ही होता, तेव्हा आपल्या सद्गुरूंच्या पायापाशी जे काय असेल आपलं ते त्यांना हे समर्पित करा आणि त्यामुळे तुम्हाला साडेसाती अत्यंत सुसह्य होईल हे निश्चित आहे. माझ्याकडे घ्या. हरिओम श्री स्वामी. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा